नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सरोज ही मुद्दाम तिच्यावर सगळं काही येऊ नये आणि जरीही कलाने आता अद्वैतला जे काही सांगायचे आहे तर ते सांगण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा अद्वैतने कलावर विश्वास ठेवू नये म्हणून आता सरोज ही अगदी अद्वैतचे कान भरून ठेवते। अद्वैतला म्हणत असते की हे बघ, कितीही तुला माझ्या विरुद्ध कोणी कान भरण्याचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा तू मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं आई, मी कस काय विश्वास ठेवेल, तू कशाला असा विचार करते। आणि अद्वैत आता सरोजने प्रॉमिस मागितल्यानंतर प्रॉमिस देतो की मी तुला प्रॉमिस करतो आई, माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल कधी कुठला गैरसमज नाही होणार म्हणून। तेव्हा आता लगेच आबा हे सरोजला फोन करतात आणि सरोजला म्हणतात की अगं सरोज, तू काही वेळाने अंबाबाईच्या देवळामध्ये जाशील का? तेव्हा आता लगेच सरोज विचारते की अहो आबा, हे काय नवीन आता, हे सर्व अचानक कसं सांगतात? तेव्हा आता आबा म्हणतात की अगं कला, मोठी सून ही उपवास ठेवते, म्हणजे हे बघ अगं, तू सुद्धा या घरातील एक मोठी सून आहे, त्यामुळे मोठी सून म्हणून अंबाबाईच्या देवळात जाऊन अभिषेक पावती फाडणं हे खरंच काही झालेले नाही आणि हे सगळं तुझ्याकडून व्हायला नको का? त्यामुळे आज मात्र तू स्वतः वेळ काढ आणि तिकडे जा आणि हे सगळं काही आहे तर ते कार्य तुझ्या हाताने पूर्ण करू नये। तेव्हा आता आबा असे म्हणत असताना सरोज मनात विचार करते की जर मी येथून अद्वैतला सोडून गेले तर ही मुलगी त्या गोष्टीचा फायदा घेईन आणि लगेच अद्वैत जवळ येऊन माझ्या विरुद्ध जे काही आहे ते सगळं काही अद्वैतला सांगेल। त्यामुळे आत्ता नाही, जेव्हा ती मुलगी निघेल तेव्हाच मी निघेल असे आता सरोज ठरवते। तेव्हा आता आबा हॅलो हॅलो करत असतात आणि सरोज म्हणते की हे बघा आबा, मी आता ऑफिसमध्ये आहे, माझं काम पूर्ण झाल्यानंतर मी जाईल तिकडे असे बोलून आता सरोज फोन ठेवून देते। तेव्हा आता आबा फोन कट झाल्यानंतर लगेच देवी अंबाबाईला म्हणतात की हे बघ अंबाबाई, काही झाले तरी आज सरोज आणि कला या दोघींची भेट तेथे तुझ्या मंदिरातच होऊन दे। त्यानंतर कला ही देवी आईच्या मंदिरात जायला आपली बॅग वगैरे घेऊन निघालेलीच असते तर अद्वैत हा सरोजला विचारत असतो की आई काय झाले? तेव्हा आता सरोजच्या कोणत्याही गोष्टीत नसते। तेव्हा सरोज आता अद्वैतला म्हणते की अरे काही नाही, आबांचा फोन होता, त्यांनी मला जरा, आणि तेवढ्यात कलाही समोर दिसते। तेव्हा कलाला समोर बघून आता सरोज आणखीनच धवकते आणि कलाही आता सरोजकडे एकटक बघत असते। कला आता तिथून निघून जाते आणि आता अद्वैत फोनवर बोलत असतो आणि सरोज सुद्धा आता लगेच कलाच्या मागे निघून येते। त्यानंतर आता इकडे जो काही अनामिका आणि निलेशचा जो काही प्लॅन झालेला आहे तर त्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे आता निलेश हा सोमला भेटायला एका कॅफेमध्ये म्हणजे बारमध्ये बोलावतो आणि आता तेथे बारमध्ये आल्यानंतर मात्र सोम त्याची वाटच बघत असतो म्हणून तो अजूनपर्यंत आला नाही यासाठी सोम त्याला कॉल करतो आणि तेव्हा तो विचारतो की अरे तू कुठे आहे, मी तुझी केव्हाची वाट बघतोय। निलेश त्याच्या मागेच असतो। निलेश म्हणतो की अरे सोम, मी इथेच आहे। सोम विचारतो की अरे पण कुठे? तर निलेश म्हणतो की तुझ्या मागे। तेव्हा मात्र आता सोम मागे वळून बघतो तर निलेशला बघून त्याला खूप आनंद होतो। तेव्हा लगेच आता सोम म्हणतो की अरे भावा, तर निलेश म्हणतो की अरे भावा म्हणून एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन ते इतक्या वर्षाने भेटतात आणि एकमेकांना मिठी मारतात। परंतु निलेश मात्र अनामिकाचा आणि त्याचा जो काही प्लॅन आहे की सोहमला बरबाद करण्याचा, त्यासाठी ते आता हा प्लॅन घेऊन आलेले असतात आणि सोहमला बिचारायला याबद्दल काहीही कळत नाही। तेव्हा सोहम विचारतो की अरे भावा तू कसा आहे? तेव्हा आता निलेश म्हणतो की अरे मी तर मजेत आहे, तू कसा आहे? निलेश म्हणतो की अरे एकदम फर्स्ट क्लास, आणि हे बघ आपला जो काही आहे ना, खाओ पिओ आणि आराम करो। सोम थोडासा नाराज असतो आणि निलेशला माहिती असतं अनामिकेने त्याला जे काही सांगायचं आणि बोलायचं ठरलेलं आहे तर त्या पद्धतीने आता तो सोम बरोबर बोलायला सुरुवात करतो। तेव्हा निलेश म्हणतो की अरे मी तर एकदम खुश आहे, परंतु भावा अरे तू तर इतका खुश दिसत नाही आणि जस्टही तुझं आत्ताच लग्न झाले तरी सुद्धा तुझा चेहरा इतका गंभीर का असा नाराज दिसतो? तू नवीन लग्न झाल्यानंतर तू तर हॅपी दिसायला हवा, परंतु आता काय झालं बरं? तेव्हा आता सोहम म्हणतो की हो, मला तेच म्हणायचं होतं की आय एम सो हॅपी। तेव्हा निलेश त्याला म्हणतो की अरे सोहम, तुझ्या चेहऱ्याकडे बघून हे सर्व नाही वाटत, तू हॅपी आहेस म्हणून। तर निलेश आता म्हणतो की हे बघ सोहम, अरे आपली 1-2 वर्षाची मैत्री नाही, अरे मी तुला कॉलेज पासून ओळखतोय, अरे मग आपल्या मैत्रीमध्ये तू कशाला फॉर्मॅलिटीज करतोस? म्हणजे हे बघ, जर काही प्रॉब्लेम असेल तर तू सांग मला। अरे अनामिका सारखी मुलगी तुझ्या आयुष्यामध्ये आहे, मग तू किती अगदी मस्त एन्जॉय करत राहिलं पाहिजे, तरी सुद्धा तू असा नाराज का दिसतोस? आणि अरे तुझ्या लाईफमध्ये नक्की काय प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे तू इतका डिस्टर्ब आहे ते मला सगळं काही तू व्यवस्थित सांगू शकतो। आणि सो मला असं वाटतं की नक्की तू ते जे काही काजल प्रकरण आहे तर त्यामुळे जरा टेन्शनमध्ये दिसतो, तर हे सगळं त्या प्रकरणामुळे आहे का? तर सो म्हणतो की तुला हे सर्व कसे माहिती? काजल बद्दल तुला माहितीच कसे आणि तुला ही सगळ्या गोष्टी कोणी सांगितल्यात? तेव्हा लगेच आता
हो निलेश आहे तर तो म्हणतो की हे बघ सोहम जरा शांत हो. अरे हे बघ हे सगळे गावामध्ये चर्चा आहेत आणि अशा गोष्टी लपून राहत नसतात. अरे तुझ्या लग्नामध्ये काय झाले, काजल बरोबर काय झाले हे बऱ्याच गावामध्ये लोकांना माहिती आहे आणि गावात त्याची चर्चा सुद्धा सुरू आहे. लोकांकडून मला हे सुद्धा समजले की तुझं आणि काजलचं काय होते, परंतु मला असे वाटले की तुला भेटावं आणि तुझ्या तोंडातून हे सर्व ऐकून घ्यावे की नक्की हे सर्व काय आहे ते. गावातील लोकांवर मी विश्वास नाही ठेवत म्हणून मी तुला भेटलो आणि तुला विचारतो की नक्की हे सगळं काय प्रकरण होतं. तर त्यामुळे हे बघ तू कोणताही मनामध्ये संकोच ठेवू नको, अगदी हक्काने मला तू सांगू शकतो की नक्की काय झाले होते ते. सोहम आता डिस्टर्ब झालेला असतो परंतु निलेश बरोबर त्याला आता काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो, कारण आता सोहमला दारू पाजून ह्या टेन्शनमध्ये आता त्याची बर्बादी करण्यासाठी घरच्यांसमोर त्याला अगदी म्हणजे काही ना किंमत दिल्यासारखे अगदी दाखवायचं आणि त्याला घरच्यांच्या नजरेतून उतरवण्यासाठी अनामिकेचं हे सर्व बोलणं ऐकून निलेश आता सोहमला बरोबर दारूजवळ आणत असतो. त्यावर तर सोहम सांगायला सुरुवात करतो की हे बघ निलेश, काजल आणि माझं आमचं म्हणजे एकमेकावर प्रेम तर म्हणजे नाहीच असे म्हणायचे, कारण मीच काजलवर प्रेम करत होतो, ती कधीही माझ्यावर प्रेम करत नव्हती. आणि हे बघ आता तसे काहीच नाही, आमच्यामध्ये कोणताही संबंध नाही. आणि सोहम आता परत त्याला म्हणतो की हे बघ अरे प्रचंड मी या गोष्टीमुळे हादरून गेलेलो आहे, मला हेच कळत नाही की नक्की मी काय करू, कुणाबरोबर राहू आणि कुणाबरोबर अगदी हे सर्व शेअर करू. या सगळ्यात मला काहीच कळेनासे झालेले आहे आणि हे बघ आतापर्यंत फारसं मी कुणालाच काही सांगितलेले नव्हते आणि जरही माझं प्रेम हे होते काजलवर तर ते लग्न अगोदर होते, आता नाही. आणि हे बघ तिचे म्हणजे काजलचे माझ्यावर प्रेम नव्हते म्हणूनच मी अनामिका बरोबर लग्न केले होते आणि लग्नात जे काही घडले तर ते भलतेच काहीतरी घडून गेले आणि त्या प्रकरणामुळे आता जीवनामध्ये जे काही होत आहे तर ते सगळं काही डिस्टर्ब होऊन गेलेलं आहे. तेव्हा आता लगेच निलेश म्हणतो की अरे हे तर सगळं नॉर्मल आहे आणि तुला तर आता अनामिका सोबत खूप असं नीट वागावं लागेल, नीट राहावं लागेल. तो म्हणतो की तोच प्रयत्न मी करतोय परंतु काही केलं ते नाही जमत. आता सोहमचं हे ऐकून निलेश म्हणतो की हे बघ काही केले तरी असं म्हणावं लागेल की काजल तुझ्या डोक्यातून अजूनपर्यंत नाही गेलेली, तिच्यावरचं प्रेम आणि तिच्या आठवणी अजून सुद्धा तुझ्या डोक्यामध्ये आहे म्हणून तू आता सुद्धा असे वागतो, म्हणजे तू अनामिका बरोबर जे काही वागतो तिला न्याय नाही देऊ शकत आणि तुमच्या मधील जे नातं आहे तर त्या नात्याला सुद्धा. तेव्हा आता सोहम अगदी म्हणजे टेन्शन मध्ये आलेला असतो आणि तो जरा थोडंसं मोठ्याने बोलतो आणि परत इकडे तिकडे लोक आहे हे त्याच्या लक्षात आल्यानंतर तो स्वतःला शांत करतो आणि थोडंसं आता अगदी हळूच रिॲक्ट होत तो आता निलेशला विचारतो की मी नक्की काय करू. अरे जितक्या गोष्टी मी सावरण्याचा प्रयत्न करतोय तितक्या सगळ्या काही गोष्टी विस्कटत चाललेल्या आहेत. अरे मी इतका प्रयत्न करतोय की काही झाले तरी अनामिकाला मी अगदी खुश ठेवण्याचा प्रयत्न करतोय परंतु ते खरंच मला नाही जमत आणि म्हणून मला माझ्या स्वतःचाच राग येतो. तेव्हा आता सोहम आणखीन डिस्टर्ब होतो. तर आता निलेशला तर हेच हवं असतं म्हणून आता लगेच ग्लासमध्ये थोडीशी दारू ओतून तो सोहम समोर देतो आणि सोहमला घे असं म्हणतो. तेव्हा आता सोहम म्हणतो की नाही नकोय. तर आता निलेश म्हणतो की अरे पण तू घेत होता मग घे ना थोडीशी. तेव्हा आता सोहम म्हणतो की अरे केव्हा तरी घेत होतो ते पण दादा बरोबर असताना घरी, म्हणून तो आता दारू प्यायला तयार नसतो. निलेश त्याला खूप आग्रह करत असतो की अरे घे थोडीशी आणि त्यामुळे तुला थोडंसं बरं वाटेल, रिलॅक्स वाटेल. अरे हर गम की ये दवाई है. आणि हे बघ सोहम तू अजून किती टेन्शन मध्ये राहणार आहे त्यामुळे हे सगळं काही आहे ते विसरून जा, त्याने काही फरक नाही पडणार आणि घे थोडीशी तुला आणखीन बरं वाटेल, तुझी ओव्हर थिंकिंग जरा कमी होईल. तेव्हा सोम आता बघतच असतो. तेव्हा सोम आपल्या हातामध्ये तो ग्लास धरतो आणि ग्लास धरून तो आता त्याच्याकडे बघतच असतो परंतु सोहमची इच्छा होत नसते दारू पिण्याची. त्याचे हात अगदी थरथर कापत असतात. तर निलेश त्याच्याकडे बघून हसत असतो आणि सोहम लगेच तिथं जो ग्लास आहे तर तो खाली ठेवून देतो. तर निलेश विचारतो की अरे काय झाले. तेव्हा सोहम म्हणतो की नको, कधीतरी पार्टीमध्ये मी घेत होतो, ठीक आहे परंतु आता नकोय. अशा ट्रेस मध्ये असताना मला खरंच दारू नकोय. आणि तो परत निलेशच्या हातामध्ये हात देतो आणि एनिवे खरंच मला तुला भेटून खरंच खूप छान वाटलं आणि खास म्हणजे अरे अनामिकेला सुद्धा मी सांगून आलेलो नाही की मी कुठे चाललो म्हणून, परंतु आपण नक्की भेटू. तेव्हा आता निलेश म्हणतो की बरं ठीक आहे. तेव्हा निलेश म्हणतो की हे बघ तुला फ्युचर मध्ये जर काही फ्युचर विषयी बोलायचं असेल, काही शेअर वगैरे करायचं असेल तर तू नक्की मला कॉल करू शकतो, टेक केअर असं बोलू. तेव्हा आता सोम तेथून निघून गेल्यानंतर आता निलेश हा स्वतःला म्हणत असतो की अरे आज फक्त तू स्पर्श केलास परंतु उद्या तो ग्लास ओठापर्यंत जाईल.
काही आहे अशक्य तर त्या निलेशसाठी काहीच नाही। त्यानंतर आता इकडे संगीता ही अगदी एक वाती आहे तर त्या वाती अगदी फुलवाती करत असते आणि तेवढ्यात दारामध्ये एक जोगतीन आई येते। जोगवा घाल ग माय असं बोलत येते तर संगीताचं लक्ष जाते। संगीता तिला बघून तिचा चेहरा खुलतो। जोगतीन आत येते, संगीताला म्हणते की अगं अंबाबाईच्या नावाने जोगवा दे, उदे ग आंबे उदे असं कर। संगीता तिच्या पाया पडते। आता जोगतीन आई तिला हळदी कुंकू लावते। आता संगीता सुद्धा तिला लावते आणि नमस्कार करते। संगीता आलेच असं बोलून आता जोगा घेऊन येते आणि तिच्या परडीमध्ये टाकते आणि ज्या काही आता हे घरी कडवलेलं तूप असतं आणि ताज्या ताज्या त्या फुलवात्या सुद्धा ती जोगतीन आईला देते। तेव्हा आता जोगतीन आई म्हणते की अगं बये, तू स्वतःसाठी ज्या काही गोष्टी करते तर त्या सुद्धा दानात देते का? खरंच तुझं भलं होईल आणि तुझा बघून असं वाटतं की तू खूप श्रीमंत आहे। अगं तुझ्या पोटी पोरीने जन्म घेतलेला आहे अगदी लक्ष्मीच्या रूपात। अगं ती समद्यासाठी झटत असते, समद्यांच्या हिताचाच ती विचार करते। संगीता आता हे ऐकून इतकी खुश होते आणि म्हणते की हो आई, अगं माझी कला खरंच लक्ष्मीच आहे। त्यानंतर आता कला ही देवी आईच्या मंदिरात येते। देवी आईला मनोभावने हात जोडून प्रार्थना करते आणि तेवढ्यात सरोजची गाडी सुद्धा तेथे येते आणि सरोज कलाकडे बघतच गाडीतून खाली उतरते। एकटक कलाकडे बघत असते आणि कला शेजारी मंदिरात येऊन उभी राहते, देवीला नमस्कार करते आणि कलाकडे बघत असते। त्यानंतर कला सुद्धा आता सरोजकडेच बघत असते। तेव्हा आता लगेच सरोज कलाला विचारते की तू इकडे काय करतेस? तर कला म्हणते की माझ्या सांगण्यावरूनच आजोबांनी तुम्हाला सरोज मॅडम इकडे येण्यासाठी सांगितले होते। मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, त्यामुळे जास्त आढेवेढे न घेता मुद्द्यावरच येते। तेव्हा आता सरोज म्हणते की हो बोल ना। तर कला म्हणते की हे बघा सरोज मॅडम, कारण जेव्हा ऑफिसमध्ये असताना हिरे चेक होत होते तेव्हा तुम्ही मुद्दाम मला दुसरीकडे पाठवले। ऑफिसमधील राधाला हाताला धरून तुम्ही मुद्दाम हे सर्व केले, हे सर्व खरं आहे तर? तेव्हा आता सरोज हे ऐकत हसत असते आणि कलाला म्हणते की काय ग, तू मला जाब विचारतेस का? त्यामुळे कला खरे तू तुझ्या मर्यादितच राहा, मला जाब वगैरे विचारू नकोस। आणि तुला काय अधिकार आहे मला जाब विचारण्याचा? काय संबंध आहे तुझा? तेव्हा आता कला म्हणते की काय संबंध आहे माझा? असं कसं म्हणूच शकता तुम्ही सरोज मॅडम? हे बघा, चांदेकरांनी इतकी वर्ष कष्ट करून कमवलेल्या ह्या प्रतिष्ठेला तुमच्यामुळे आज धक्का लागलेला आहे। गावातील प्रत्येक जण असेच म्हणत आहे की चांदेकरांकडून आजही अपेक्षा नव्हती। मीडियामध्ये सुद्धा आपल्यावर वाटेल तसे आरोप केले जातात। कमावलेलं नाव, विश्वास, प्रतिष्ठा हे सगळ्या काही गोष्टीमुळे आपण एकाच चुकीमुळे सगळं काही गमावलेलं आहे हे लक्षात घ्या। आतापर्यंत जी आबामुळे मान प्रतिष्ठा वाढली होती तर तुमच्या एका चुकीमुळे हे सगळं काही अगदी वाया गेले आणि सगळेजण लोक आपल्याकडे बोट दाखवत आहे। याचा तुम्ही विचार केला का? जे काही झाले तर ते होत्याचे नव्हते झाले सरोज मॅडम, आणि तरी सुद्धा तुम्ही मलाच विचारतात की काय संबंध आहे म्हणून। त्यामुळे नाही सरोज मॅडम, आज मात्र माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळायला हवी की हे सगळं कोणी केले म्हणून। हे मला समजलेलं आहे, परंतु हे सर्व का केले एवढंच मला सांगा। तेव्हा आता सरोज रागाने म्हणते की ए मुली, हे बघ, आमची म्हणजे चांदेकरांची आबरू गेली आणि बिझनेस मध्ये काय नुकसान झालेलं आहे हे तुला सांगण्याची मला गरज नाही, आणि काय झालं या सगळ्या गोष्टीची कल्पना मला आहे, आणि तुला जेवढी फिकीर नाही तर त्यापेक्षा 100 पटीने जास्त मला फिकीर आहे, हे तुला कळलेच असेल। तेव्हा आता कला म्हणते की हो सरोज मॅडम, मला हे सुद्धा माहिती आहे की तुम्हाला फिकीर आहे, पण तरी सुद्धा तुम्ही असं का वागलात? इतक्या मोठ्या डील मध्ये तुम्ही माझ्याशी असं वागून तुम्ही चांदेकरांचं का नुकसान केलं? तेव्हा आता सरोज ऐकतच असते। त्यानंतर आता इकडे जोगतीन आई संगीताला सांगत असते की आता त्या मुलीच्या म्हणजे कलाच्या आयुष्यामध्ये एक खूप मोठी कलाटणी येणार आहे, आणि हे बघ, न्याय निवाडा हा अंबाबाईच्या गाभाऱ्यातच होत असतो। तिच्या गाभाऱ्यात ज्या काही गोष्टी होणार ह्या अगदी प्रकाशमयीच होत असतात, आणि हे बघ, ज्या काही गोष्टी होणार आहेत अगदी प्रकाश देणाऱ्या म्हणजे आयुष्य अगदी प्रकाशमय करून टाकणाऱ्या अशा गोष्टी तिच्या आयुष्यामध्ये घडणार आहे। त्यावर तर संगीता हात जोडतच जोगतीन आईला विचारते की आई, अगं कोणता न्याय निवाडा होणार आहे आणि कोणत्या प्रकाशाची वाट? नेमकं तुम्ही काय बोलतात हे मला नाही समजत हो। तेव्हा मात्र आता जोगतीन आई संगीताच्या हातामध्ये एक फूल ठेवते आणि म्हणते की हे बघ, देव फक्त आपल्याला मार्ग दाखवत असतो, मग त्या मार्गाने आपल्याला कुठे जायचे, काय करायचे सगळं काही ज्याचे त्यानेच ठरवायचं। उदे ग आंबे उदे, उदे ग आंबे उदे असं करत जोगतीन आता संगीताला आशीर्वाद देते, इथून निघून जाते। संगीताचा चेहरा आता खूप खुलतो। संगीता आता अंबाबाईला विचारते की आई अंबाबाई, अगं कसला न्याय निवाडा? मला खरंच नाही कळलं, परंतु हे मात्र खरं आहे, कोणता तरी एक असा महत्वाचा शुभ संकेत आई मला देऊन गेली। म्हणून संगीता सुद्धा देवीला हात जोडत उदय ग आंबे उदय असं करत आता देवीचं अगदी नामस्मरण करते आणि खुश होते।
संगीता म्हणते की देवी अंबाबाई, अगं आजपर्यंत तुझ्या मनामध्ये काय सुरू आहे काय नाही कुणाला नाही कळलं ग, परंतु हे बघ माझ्या कलेच्या आयुष्यामध्ये जे काही घडणार असेल ते सगळं काही अगं देवी आई तुझ्या कृपेने चांगलेच घडून दे, सदैव तू तिच्या पाठीशी उभी राहा। त्यानंतर आता देवीच्या गाभाऱ्यातच कला ही सरोजला विचारत असते की हे बघा सरोज मॅडम, तुम्ही हल्ली जे काही वागतात म्हणजे ते जे काही चांगलं वागण्याचं तर ते एक माझ्याशी वागण्याचं नाटक करतात, तर हे बरोबर आहे ना? आणि मला खरंच कळतच नव्हतं की तुम्ही इतक्या पक्क्या विचाराच्या असताल। अगोदर तुम्ही माझ्याशी इतका रागराग करून वागायच्या आणि त्यानंतर तुम्ही अचानक असं इतक्या चांगल्या कशा वागतात त्याचा राहून राहून मला आश्चर्य वाटत होते। आणि त्या गोष्टी हे बघा सरोज मॅडम, मला आपलं नातं हे चांगलं व्हायला आवडत होते आणि अजून सुद्धा ते नातं चांगलं व्हावे असेच मला वाटते, परंतु हे सगळे बदल एका रात्रीत कसे होतील आणि नेमकं काय झालं असेल मी सगळा विचार केला, म्हणून मला असं वाटलं की कदाचित तुम्ही तुमचे विचार बदलले असतील आणि म्हणून तुम्ही माझ्याशी चांगलं वागायला सुरुवात केली, तर पण शेवटी आज मात्र मला ते समजले आणि जे काही होते माझ्या मनामध्ये तर शेवटी एक तो गैरसमज होता, तर आणि आता मात्र हे जे काही आहे तर ते समजून जे काही समजले तर ते ऐकून मला सगळं काही क्लिअर झालेलं आहे एकदम असे स्पष्ट। आणि हे बघा तुम्ही माझी दिशाभूल करून आणि मला बेसावध करून मला फसवले, तुम्ही फसवण्यासाठी हे सर्व केले आणि तुम्हाला असे वाटले होते हे जे काही सगळे करून माझ्यामध्ये आणि चांदेकर मध्ये फूट पडेल असेच तुम्हाला वाटले होते ना? परंतु सरोज मॅडम, अहो मला फसवण्याच्या नादामध्ये तुम्हाला एक गोष्ट नाही लक्षात आली की मला फसवण्याच्या नादात चांदेकरांच्या कुटुंबाची आणि इतकी वर्ष जे काही अगदी ग्राहकांच्या विश्वासाची, आजोबांची आणि मुख्य म्हणजे चांदेकरांची आणि स्वतःच्या मुलाची तुम्ही एक खूप मोठी फसवणूक केली, हे तुम्हाला नाही कळलं। आणि काय हो सरोज मॅडम, तुम्ही हे सर्व का केले बरं? तेव्हा आता सरोज आतापर्यंत सर्व काही ऐकून घेते आणि मोठ्या आवाजात कलाला आता बास असं म्हणते, तर कला म्हणते की नाही, कला म्हणते की हे बघा मी तुम्हाला सांगते की हे सर्व तुम्ही का केले, कारण तुमचा माझ्यावर प्रचंड राग आहे म्हणून तुम्ही हे सर्व केले। आणि हे बघा राग मात्र माणसाला माणुसकी विसरायला लावतो सरोज मॅडम। आणि हे बघा अनेकांनी रागापायी आपलं सगळं काही गमावलेलं आहे आणि हे बघा राग हा माणसाच्या सत्तेक अगदी विवेक बुद्धीवर अगदी घाला घालतो आणि नैतिकता विसरायला लावतो, हे तुम्हाला माहिती असेल। ज्या दिवशी मी चांदेकरांच्या घरामध्ये माप ओलांडून आले होते त्या दिवसापासून तुम्ही माझ्याशी वाईटच वागत होत्यात, जमेल तसे आणि जमेल तेव्हा माझ्यावर आणि माझ्या घरच्यावर वाटेल तसे आरोप करत होता। माझ्या बहिणीवर सुद्धा आपल्या शॉप मधून तुम्ही चोरी केल्याचा आळ घेतला होता आणि लक्ष्मी पूजनाच्या वेळेस जो काही आपला परंपरागत हार आहे तो सुद्धा मी चोरला असे तुम्ही माझ्यावर आरोप केले। तेव्हा स्वामीनाथन सरांच्या व्यवहारात जी काही गफलत झाली तर ती गफलत मी केली हा सुद्धा आरोप माझ्यावर असू शकतो। आणि माझ्या बहिणीची खोटी प्रेग्नेन्सी मी तुमच्या सगळ्यांपासून लपून ठेवली होती, सोहम आणि काजलचं एकमेकावर प्रेम होतं हे सुद्धा मी तुमच्यापासून लपून ठेवलं होतं आणि मी तुम्हाला मुद्दाम धक्का देऊन पाडलं, हे जे काही तुम्ही माझ्यावर आरोप आतापर्यंत केले असे अनेक आणि कित्येक आरोप तुम्ही माझ्यावर करत आलात आणि ह्या सगळ्या काही आरोपांना आतापर्यंत मी तुमच्या आरोपांना सामोरे गेले आणि शांतपणे मी स्वतःला या सगळ्यातून बाहेर सुद्धा काढलं, मी निर्दोष आहे हे सुद्धा अगदी वारंवार मी सिद्ध करत आले। परंतु या सगळ्यामध्ये माझी शक्ती किती वाया गेली हे सगळी काही कल्पना तुम्हाला सरोज मॅडम आहे का? आणि हे बघा जेव्हा माझ्यावर आरोप होत नसतात तेव्हा माझ्या घरच्यांना सगळ्यांना मला सुद्धा माझ्या परिस्थितीवरून बोललं जातं, कोणत्याही गोष्टीवरून माझी लायकी काढली जाते आणि कोणत्याही मुलीला सासरी गेल्यानंतर सासरच्या लोकांकडून सतत काही आपल्या आई वडिलांचा अपमान ऐकून घेणं हे किती दुःखदायक असते हे कसं मी तुम्हाला सांगू सरोज मॅडम, हे शब्दात सांगण्यासारखं नाही। इतक्या वेदना तेव्हा होत होत्या आणि मला सुद्धा होतात। पहिल्या क्षणापासून फक्त माझ्याविषयी तुमच्या डोळ्यामध्ये फक्त मला द्वेषच दिसतोय आणि मला चांदेकर पासून वेगळं करण्यासाठी तुमच्या डोळ्यामध्ये जो काही द्वेष मला दिसत होता, जे काही प्रयत्न तुम्ही केले आणि तुम्ही काय काय केले हे सर्व तुम्हाला आठवते का? जेव्हा माझ्या दुकानाला आग लागली होती तेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताना चांदेकरला मला भेटून सुद्धा दिले नव्हते, उलट माझ्याशी लग्न झाल्यानंतर त्याला हे सर्व भोगावे लागते माझ्यावर असे तुम्ही आरोप केले होते। आणि आता सुद्धा तुम्ही ते काही केलेस की सारडांच्या व्यवहारामध्ये गफलत झाली तर ती केवळ माझ्यामुळे झाली हे चांदेकरला तुम्हाला दाखवून द्यायचे होते ना। आणि हे लक्षात घ्या की हे जे काही डील आहे तर ते चांदेकरांसाठी खूप महत्वाचे होते, म्हणूनच तुम्हाला त्याच्या नजरेमध्ये मला पाडायचे होते म्हणून तुम्ही हे सर्व केले। तेव्हा सरोज मात्र आता कलाचे हे सगळं काही बोलणं ऐकून घेत असते
आणि काही न बोलता सरोज आता तिथून जायला निघते, परंतु कला म्हणते की हे बघा सरोज मॅडम, इतक्या सहजासहजी तुम्ही या सगळ्याकडे पाठ नाही फिरू शकत. इतक्या कळकळीने मी तुम्हाला हे सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु तुमचा जो काही माझ्यावरचा राग आहे तर त्याचा ताबा इतका जास्त आहे आणि हे असं जे काही करतात तर त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाचं जास्त नुकसान करतात. आणि हे बघा हे जे काही आहे तर ते तुमचे या मुलाचे नुकसान जास्त झालेलेच आहे, परंतु त्या दिवशी मात्र तुम्ही मला हिरे तपासून न दिल्यामुळे ते सगळं काही चांदेकरलाच भोगावं लागतं. आणि हे बघा हे सगळं माझ्यावर येण्यासाठी तुम्ही जे काही केलंच ना त्यात फक्त जास्त तोटा हा तुमचा झालेला आहे, म्हणजे तुमच्या मुलाचा. आणि ह्या सगळ्यात जास्त टेन्शन मात्र अद्वैतला आहे. प्रत्येक गोष्टीला तोंड देतो तोच, कारण जी काही मानहानी झाली तर त्याला सुद्धा तोंड तोच देतोय. आणि हे जे काही झालेले आहे हे कसे झाले, काय झाले, या सगळ्याचा शांतपणे बसून तुम्ही एकदा विचार करा. आणि हे बघा काळजी करू नका, मला फक्त माझं मन मोकळं करायचं होतं. अंबाबाईच्या साक्षीने हे सगळं काही मी तुम्हाला बोलले, त्यामुळे माझं मन हलकं झाले. आणि आपल्यामध्ये जे काही आज बोलणे झाले ते फक्त मी आपल्या दोघीतच ठेवेल. जे काही आपल्यामध्ये झालेलं आहे ते मी कधीही कुणापर्यंत नाही सांगणार, कुणाला सुद्धा काही समजून देणार नाही. अगदी चांदेकरला सुद्धा मी काहीच सांगणार नाही आणि कान भरून मी कोणतंही नातं कधीच दूषित नाही करणार. तेव्हा आता सरोज विचारते की म्हणजे तू काय करणार आहेस. तेव्हा कला म्हणते की म्हणजे की माझ्यामध्ये आणि चांदेकर मध्ये फूट पाडण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न केलेत ना, आमच्यातील साम्य आणि फरक दाखवण्याचा तुम्ही जो काही प्रयत्न केलास आणि त्यात सुद्धा आमच्या दोघांमध्ये किती फरक आहे हे तुम्ही अगदी जास्त स्पष्टपणे दाखवण्याचा अद्वैतला प्रयत्न केला. आणि हे बघा चांदेकरच्या हातामध्ये डिव्होर्स पेपर आहे तर ते तुम्हीच दिले होते ना. आणि हे बघा सरोज मॅडम, मला सगळं काही माहिती आहे तरी सुद्धा मी काही सांगितलेले नाही. मला सगळं काही माहिती आहे, कारण कान भरून मन बदलण्यावर माझा विश्वास नाही. आणि जर मन बदलायचं असेल तर त्याला त्याच्या हृदयाने सांगावं, कानाने नाही. आणि हे बघा सरोज मॅडम, हे जे काही तुम्ही केलंस ना ते फक्त आणि फक्त तुमच्या मुलाच्या सुखासाठी केलंस आणि तुमच्या मुलासाठी केलं. आणि तुमच्या मुलावर किती विश्वास आहे मला चांगलंच माहिती आहे. आणि चांदेकरचा फक्त आणि फक्त त्याच्या आईवर विश्वास आहे, फक्त आणि फक्त चांदेकरचा तुमच्यावर विश्वास आहे. परंतु त्याच्यात आणि तुमच्यात असे अनेक घटना घडलेल्या आहेत. अशा काही घटना त्याच्या बाबतीत सुद्धा घडलेल्या आहेत की तो सहजासहजी कुणावर विश्वास नाही ठेवू शकत. परंतु हे बघा सरोज मॅडम, हे सगळं काही तुमच्यामुळे घडलेलं आहे हे जेव्हा त्याला कळेल तेव्हा मात्र त्याचा जो काही माणुसकीवरचा विश्वास आहे तर तो उठेल. परंतु हे बघा मी तसं नाही होऊन देणार, कारण मुळात मला मायलेकांचं नातं नाही बिघडायचं. तुमच्या आयुष्यामध्ये तो आणि त्याच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप महत्त्वाचे आहात. फक्त मी तुम्हाला एकच सांगते की तुम्ही जसं मला समजतात तसकी तितकी वाईट मी नाही. असे बोलून आता कला देवी आईला नमस्कार करते आणि तेथून जायला निघते. सरोज आता तिच्याकडे बघतच असते. तेव्हा मित्रांनो शेवटी हा भाग येथेच संपतो. परंतु चमत्कार काय होतो, देवी आईच्या देवळातून आज चक्क सरोज कलाला हाताला धरून आता ह्या चांदेकरांच्या घरामध्ये तिचा गृहप्रवेश करते. आणि दरवाजात येऊन ते दोघी थांबतात. तर आबा म्हणतात की अगं सरोज, का तू तिचा हात घट्ट इतका पकडलास, काय झाले. तेव्हा मात्र आता सरोज ही सगळ्यांसमोर कलाला म्हणत असते की हे बघ, चांदेकरांची आदर्श सून म्हणून आणि माझ्या मुलाचा आयुष्यभर हात अगदी घट्ट पकडून त्याची साथ देशील. आणि हे जे काही चॅलेंज आहे तर ते तू जिंकलंस. आणि जर हे सर्व करण्यामध्ये तू चुकलीस आयुष्यभर त्याची साथ निभावण्यात, तर तुला मात्र चांदेकरांशी संबंध तोडावे लागतील. आहेस का तू तयार. तेव्हा कलाही तिच्याकडे बघवत सरोजने काही समोर हात केलेला आहे त्या हातावर हात ठेवते आणि मान्य आहे मला असं म्हणते. तेव्हा सरोज अगदी कलाला आपल्या म्हणजे मर्जीने घरामध्ये घेऊन येते. आता हे सर्व बघून अद्वैतचा चेहरा इतका खुलतो, त्याला इतका आनंद झालेला असतो. तेव्हा कलाही आता आपल्या घराकडे अगदी डोळे भरून बघत असते. अद्वैत आणि कला आता परत एकत्र आलेले असतात. तेव्हा मित्रांनो आता आबांना सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि रजनीला सुद्धा. हक्काने आता सरोजने ह्या कलाचा गृहप्रवेश आता ह्या घरामध्ये केलेला असतो. तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं आणि कसे होते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.